दुसऱ्या दिवशी कुठेतरी फिरायला जायचं असलं ना, एक दिवस आधीच आपण तयारी करायला सुरुवात करतो. मग ते कुठेही लांब फिरायला जायचं असो, जवळ फिरायला जायचं असतो, आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग लगेचच चालू होतं. तसंच माझं काहीसं झालं होतं. आज खरं तर आम्हाला लग्नाला जायचं होतं. माझी बहीण आणि मी आम्ही दोघीच जणी जाणार होतो. कुठे आणि कशासाठी हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. सोबतच काही प्रेक्षणीय स्थळंसुद्धा आहेत तिथे पाहण्यासाठी. त्यातील एक स्थळ जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, ते म्हणजे देवाची आळंदी. बऱ्यापैकी सर्वांना माहीतच असेल. आणि त्याचबरोबर रामसुद्धा गावाला गेलेला आहे. आता खूप आधी जे आहे मी 1-2 दिवस व्हिडिओच ॲड केले नव्हते, त्यामुळे तुम्हाला कळलंसुद्धा नसेल. पण आता रामसुद्धा गावाला गेलेला आहे. कोणासोबत गेला काय ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात सकाळपासूनच करते. सकाळी काहीच शूट करणं झालं नाही. आता एक ब्लाऊज स्टिच केला, त्यानंतर मग दुसरा ब्लाऊज कट करून ठेवला, कारण की 2 अर्जंट ब्लाऊजच्या ऑर्डर होत्या आणि माझ्या लक्षातच नव्हतं की मला नेमकं बाहेर जायचं आहे, म्हणजेच लग्नासाठी. कारण की आज खूप जीवलग म्हणूयात, किंवा माझी जी बेंच पार्टनर होती फार्मसीला असताना, तिचं लग्न आहे आणि जवळच इथं आळंदीला. मला खूप जवळ आहे, तुळापूरवरूनच मी जाईल. जर तुळापूरमध्ये गेलो तर नक्कीच मी तिथे शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा. छावा मूवी तर सर्वांनी पाहिलाच असेल. राममुळं बाहेर थिएटरला जाता आलं नाही, त्यामुळे मी असंच मोबाईलवरती पाहिला आणि इतका छान. आता त्याचा एक्सपिरियन्स तर सर्वांनीच घेतला असेल, जास्त काही बोलत नाही मी त्याबद्दल. तर आज मी जाणार आहे लग्नाला. लग्नातलं सुद्धा थोडंफार शूट करेल. खूप एक्सायटेड आहे, कारण की ज्यावेळेस माझ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेसच आय थिंक ते लास्ट लग्न मी केलं असेल. त्यानंतर मी कुठेही लग्नाचा प्रोग्राम म्हणा किंवा बाकीचे काही प्रोग्राम असेल ते कुठेही अटेंड केले नाही, कारण की माझ्या मागं असते कामाची घाई. बिझनेस म्हटलं की असंच असतं, थोडंसं शेड्यूल ॲडजस्ट करावं लागतं. त्यानंतर मग एका ब्लाऊजचं मला थोडंसं करेक्शन पण करायचं होतं. तो ब्लाऊज पण त्यांना 4पर्यंत द्यायचा आहे. पाहूयात तिथून आल्यानंतर किती होतंय. आता सध्या तरी जे काय आहे ना, मी यांच्या मित्राचीच गाडी घेऊन चालू आहे स्कूटीवरती. माझी बहीणसुद्धा माझ्यासोबत असणार आहे. ती चंदननगरवरून येते, म्हणजे आम्ही इकडून तुळापूर रोडनी जाऊयात. मरकळ रोड तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल सर्वांना. आळंदीला जर गेले असाल तर त्या रोडनी जाणार आहोत. लायसन वगैरे सर्व मी सोबत घेतले, जेणेकरून की प्रॉब्लेम नको जर काही सिच्युएशन आली मध्ये अशी तर चला, मी लगेचच आवरून वगैरे घेतला. आणि हा जो ड्रेस आहे ना, तो मी जो एक्सचेंज करून आणायचा होता ना, त्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला होता मी, की एक आय थिंक हळदी कलरचा होता, येलो कलरचा होता तो ड्रेस. तर तो एक्सचेंज करून मी हा लव्हेंडर कलरचा, थोडासा आता व्हिडिओमध्ये वेगळा कलर दिसतोय, पण कसा वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा ड्रेस मी घेतलाय. सुरुवातीला तर आमचं चाललं होतं की साडी घालून जाऊयात, पण पॉसिबल नाही एवढ्या लांब, कारण की गाडी चालवायचं म्हटलं की थोडेसे कम्फर्टेबलच कपडे पाहिजे. त्यामुळे मग मी हा घेतलाय. कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. तर पहा, हा ब्लाऊज इथं जो की मला आल्यानंतर स्टिच करायचे, त्यानंतर दुसरा पण कट करून ठेवलाय आणि आता चाललेच आहे. तर कामात काम मी माझे जे काही ब्लाऊजचे अस्तर असतील, त्यानंतर फॉल पिको सर्वच ज्या गोष्टी लागतात ना मला, त्या पण घेऊन येईन, कारण की रोडला शॉप आहे. आणि एक पार्सल सुद्धा टाकायचं, ते पार्सल सुद्धा सोबत घेते पोस्ट ऑफिसमध्ये, कारण की माझ्या बहिणीला यायला टाईम लागेल थोडासा. ती बोलली की मी कॅब करून येते पटकन. पण आता पाहूयात, 1:15चं लग्न आहे. तर चला, कशा गोष्टी होतात काय सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला, मी पटकन आता निघते, जास्त वेळ न घेता. ऊन खूप जास्त झालं, त्यामुळे चालायचा खूप कंटाळा येतोय, कारण की कंपनीमध्ये यांचे म्हणजे हे जिथं जॉब करतात ना, तर त्यांच्या मित्राची स्कूटी घेऊन जायचं आहे. तर सुरुवातीला तिथे ऑटोनी मला जावं लागेल आणि त्यानंतर मग यांच्याकडून गाडी घेऊन तिथून मी जाईल. तर असं आहे संपूर्ण शेड्यूल. फायनली 1 तासानंतर आम्ही जिथे लग्न होतं त्या ठिकाणी पोहोचलो आणि गेल्यानंतर लगेचच हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता. यायला थोडासा वेळ लागला, कारण की इतर वेळी जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपण फक्त पाठीमागे बसण्याचं काम करतो. आपल्याला रस्त्याशी काही घेणं देणं नसतं, नेमकं कोणत्या रोडने चाललोय काय. पण जेव्हा आपण स्वतः गाडी चालवतो त्यावेळेस मग मॅप लावणं, व्यवस्थित जाणं किंवा आजूबाजूच्या गाड्या पाहून जाणं, खूप जास्त मला सवय नाही राहिली, कारण की इकडे गाडी चालवण्याची. कारण की आता घरामधूनच काम असतं आणि मग बाहेर जाण्याचा काही प्रसंग आला की मी यांच्यासोबतच जाते. त्यामुळे
त्यासाठी आम्ही हळूहळूच गाडी चालवत जे आहे त्या ठिकाणी पोहोचलो. गेल्यानंतर हळदीचा कार्यक्रम चालू झाला. छान असं सर्वांनी हळदी वगैरे लावून त्यानंतर झालं असं की मी खूप दिवस झाले असा कोणताही लग्नाचा प्रोग्राम म्हणा किंवा बाकीचे जे काही प्रोग्राम्स होते ते कधीही अटेंड केले नव्हते. लास्ट टाइम तर मी फक्त तुम्हाला आधी सांगितलं की मी माझ्या भावाचं लग्न अटेंड केलं होतं आणि त्यानंतर मग कुठेही लग्नाला गेलेच नव्हते. इथून रामला घेऊन जायचं मग खूप जास्त धावपळ होते आणि रामची सुद्धा दगदग होते. त्यामुळे मग काय मी जातच नाही कुठे. यांच्यासोबत जर जाणं झालं तरच जाते. तर आज जिचं लग्न होतं तिची मी खूप दिवसापासून वाट पाहत होते, कारण की ही एकदम जीवलग आणि आपण म्हणतो ना आपण सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करतो तशी ही खास अशी मैत्रीण होती. सोबतच होतो, फार्मसीला बेंच पार्टनर होतो. खूप साऱ्या गप्पा गोष्टी व्हायच्या. त्यानंतर मग काही म्हणजे असं जर काही वाईट प्रसंग आले किंवा चांगले काही हॅपनिंग गोष्टी असतील तर शेअर करणं. त्यानंतर मग काय झालं, आमचे लग्न झाले आणि लग्न झाल्यानंतर मग काय होतं, मुलं संसार यामागे आपण इतकं गुंतून जातो की फोनवर बोलायला म्हणा किंवा मेसेज करायला एवढा वेळ भेटत नाही. मग असं थोडंसं कुठे भेटलं, कोणाच्या कार्यक्रमानिमित्त भेटलं तेवढंच होतं. त्यानंतर मग राम झाल्यानंतर तर मी कुठे प्रवास केलाच नाही, कुठे गेलीच नाही. त्यामुळे आमचं जास्त भेटणं बोलणं पण होत नव्हतं. पण जसं लग्न जवळ येत चाललं तसं बोलणं सुद्धा वाढलं. आणि तिचं लग्न जे होतं ना ते आमच्या गावाकडचीच आहे, म्हणजे तिकडं पण असतं तर सर्वांना यायला भेटलं असतं, पण इकडं थोडंसं लांब होतं त्यामुळे इकडे यायला कोणाला एवढं जास्त जमलंच नाही. आणि आम्ही दोघीजणी काय होतं, ही जर चंदननगरला राहिली तर मी म्हटलं तिला ये मग आपण सोबत जॉईन करून जाऊयात, असं काहीसं झालं होतं. हळदीचा छान असा प्रोग्राम झाला. त्यानंतर आम्ही जेवण सुद्धा केलं. लग्नाच्या वेळेस सुद्धा थांबायचा प्लॅन होता, पण काहीशी घाई झाल्यामुळे लग्नाला काही थांबता आलं नाही. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग देवाची आळंदी जवळच होती तर म्हटलं चला दर्शनसुद्धा घेऊयात. तर दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. अजिबात काही गर्दी नव्हती. एकदम पटपट 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि इंद्रायणी नदी तुम्ही पाहू शकता इतकी खळखळून वाहत होते. आणि कचरा तर लोकांना इतकं जास्त टाकतात, लांबूनच आम्ही पाहिलं, हे पुढे काही गेलो नाही जास्त. कचरा वगैरे टाकतात, त्यानंतर मग हात तोंड वगैरे धुतात, कारण की देवाच्या ठिकाणी आलं ना ही सगळीकडेच प्रथा आहे. पंढरपूरला जा, देऊला जा, देवाची आळंदी कुठेही जा, नदीमध्ये हात वगैरे धुणं किंवा चेहरा वगैरे वॉश करणं हे सर्व गोष्टी जे काही बायका असतील त्या करतात. कारण की श्रद्धास्थान कुठेही असलो किंवा तिथे कोणताही असा पाण्याचा झरा वगैरे वाहत असेल तरी सुद्धा सर्वजणच हे करतात, जे कोणी भाविक येत असतील ते. आता आम्ही दर्शनासाठी आज चाललो होतो. काही गर्दी नव्हती, पण ऊन इतकं जास्त होतं ना की खूप जास्त कंटाळा आला होता. तिथून आम्ही तुळापूरला जाण्याचा सुद्धा प्लॅन केला होता, पण आम्ही मॅप लावला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मॅपने आम्ही दुसऱ्याच रोडने आलो. तुळापूर फाट्यावरून जायला पाहिजे होते, म्हणजे जेणेकरून की पटकन तिथे आम्हाला जे काही होतं तिथे जाता आलं असतं, पण ते नेमकंच राहिलं. खूप जास्त इच्छा होती आणि मूवी पाहिल्यानंतर तर खूप जावंसं वाटलं होतं. याआधी पण 3-4 वेळा जाऊन आलेलो, पण हे होतं ना म्हणजे काही जर तुम्ही मूवी पाहिला तर त्या काही डेस्टिनेशन असेल ते पाहण्याची आपल्याला खूप जास्त इच्छा होते. तर तसंच काहीसं झालं होतं, पण काही कारणानिमित्त राहिलं, कारण की आमचा मॅपच चुकीचा लागला आणि दुसऱ्याच रोडवेने आम्ही आलो. तर आता ही आहे देवाची आळंदी, जिथे की ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी मंदिर आहे. सर्वांनी दर्शन घ्या लांबूनच. खूप वेळाला आमच्या डेस्टिनेशन असल्यामुळे तुम्हाला सुद्धा जायला भेटत नसेल, पण काही छायाचित्र म्हणा किंवा असे काही व्हिडिओ जर भेटले आपल्याला तर त्यातून आपल्याला नक्कीच पाहता येतं. जेव्हा मी लग्नामध्ये होते ना तेव्हा सुद्धा मला माझ्या घरच्या कामाची चिंता लागली होती, कारण की घरी जाऊन माझं होईल का नाही. तसं तर ब्लाऊज 4ला द्यायचा होता, पण मी त्यांना फोन करून सांगितलं की होणार नाही, 7पर्यंत मी तुम्हाला देईल, कारण की यायलाच 4 वाजले होते. मग त्यानंतर मग शिवणार कधी, आणि एवढ्या उन्हातून आल्यानंतर मला घरी आल्यानंतर काम करायची इच्छाच राहिली नव्हती. जेवण वगैरे तर करून आलो होतो. आल्यानंतर अर्धा तास मी झोप घेतली, तेव्हा मला कुठे जाऊन छान वाटलं. जाताना मी गॉगल घ्यायला सुद्धा विसरले होते, कारण की ऊनच इतकं होतं की गाडी चालवायला सुद्धा नको वाटत होतं. पण यांचे जे मित्र होते ना त्यांच्या ऑलरेडी डिकीमध्ये एक गॉगल ठेवलेला होता, तर त्यामुळे मला खूप जास्त मदत झाली. मग आम्ही छान गेलो. जाताना खूप जास्त वेळ लागला, येताना काही जास्त वेळ लागला नाही, पटकन घरी आलो. 4पर्यंत आल्यानंतर जे काही माझं ब्लाऊजचं काम होतं ते करायला बसले. ब्लाऊजचं पेपर कटिंग केलं, ब्लाऊजसुद्धा कट केला, कारण की पेपर कटिंग केल्याशिवाय मी कधी ब्लाऊजचं कटिंग करत नाही. घाई गडबडीमध्ये काही चुकतं. खूप वेळा असं होतं की ब्लाऊजचं काहीतरी वेगळंच कटिंग होऊन बसतं, मग नंतर ॲडजस्ट करीत बसावं लागतं. त्यासाठी मग पेपर कटिंग केलं की सोपं जातं. जरी काही चुकलं वगैरे तर इकडं तिकडं आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करता येतं. ब्लॅक कलरचा ब्लाऊज होता, त्यामुळे म्हटलं की बरं झालं हा दुपारचा शिवून होईल आणि कस्टमरला 7पर्यंत देता सुद्धा येईल. जर डार्क कलर आले ना मी संध्याकाळच्या वेळेस शिवतच नाही, कारण की मला व्यवस्थित दिसतही नाही धागा कुठे चाललाय ते. आणि जेव्हा घाईचं काम असतं ना त्यावेळेसच मशीनला नेमकं काय होतं ते पण कळत नाही. मशीनसुद्धा व्यवस्थित वर्क करत नव्हती, धागा सोडित होती. पण तरीसुद्धा थोडंफार ॲडजस्ट करून इकडे तिकडं असं थोडंफार करून ब्लाऊज जो आहे तो स्टिच करत होते. नंतर बाजूला चहासुद्धा ठेवला होता. सकाळी तर मला असं वाटलेलं की महाशिवरात्रच आहे, त्यामुळे मी साबुदाणा तांदूळसुद्धा भिजाय घातलं होतं आणि यांना टिफिनला सुद्धा खिचडीच बनवून दिली. नंतर माझ्या लक्षात आलं ज्यावेळेस मी कॅलेंडरवरती दिवसाचं नियोजन करायला गेले की आज कोणते ब्लाऊज स्टिच करायचे कार्यक्रमावरून आल्यानंतर, त्यानंतर शेड्यूल कसं असेल असं. आणि मग पाहते तर काय तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी यांना फोन करून विचारलं की दुपारी तुम्ही खिचडीच खाल्ली, तर म्हटले हो.
असं म्हणजे कधी-कधी ना कामाच्या घाईमध्ये कोणता दिवस आहे, कोणता वार आहे, तारीख कोणती हे सुद्धा लक्षात येत नाही. अशीच काहीशी माझी गंमत झाली होती. तर असं होतं संपूर्ण दिवस घाई गडबडीचा. मैत्रिणीचं छान लग्नही अटेंड झालं आणि आता वेळ येते ती म्हणजे राम कुठे गेला. थंबनेलवरून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की राम नेमका कुठे आहे, व्हिडिओमध्येही दिसत नाही. तर ही जी क्लिप आहे ना रविवारची आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते तुम्हाला, कारण की राम जाणार होता गावाला आणि गावाला जाण्याचं कारण म्हणजे रामची फिडिंगची सवयच तुटत नाही. खूप सारे प्रयत्न केले मी मेडिकलमध्ये, सोल्युशन वगैरे सर्वच गोष्टी करून पाहिल्या पण काहीही फरक पडला नाही. त्याचं जे काही त्रास देणं आहे ते चालूच होतं. त्यामुळे त्याची ती एक सवय मला जी काय आहे ती मोडायची होती. त्यामुळे म्हटलं की त्याला 1 वीक तरी गावाला सोडणं गरजेचंच आहे, जेणेकरून की त्याची ती सवय तुटेल. त्यालाही त्रास होतो आणि आपल्यालाही त्रास होतो. सारखं मग 2 वर्षाचा झाला तरीसुद्धा काही त्याच्यामध्ये फरक पडत नव्हता. तर म्हटलं चला ही जी कल्पना आहे ती एकदा करून पाहूयात, कारण की थोडंसं आईपासून किंवा वडिलांपासून मुलं लांब राहिली ना त्यांना सवयसुद्धा चांगली लागते, की म्हणजे रडत वगैरे नाही जर दुसरीकडे कोणाकडे गेल्यानंतर असं. आणि आता मी ज्यावेळेस व्हिडिओ शेअर करते ना त्यावेळेस मी तुम्हाला फीडबॅक देते. आता राम गेलेलं जवळजवळ 2 ते 3 दिवस झाले घरी जाऊन, पण तरीसुद्धा रडत वगैरे नाही. गावाकडे माझी जी काही फॅमिली आहे ती मोठी फॅमिली आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली. त्यामुळे काय होतं त्याला व्यवस्थित तिथे करमतं, खेळतो, अजिबात सुद्धा रडत वगैरे नाही. मम्मा बाबा असे कोणतेही शब्द त्याच्या तोंडामध्ये येत नाही. इतका जास्त तो तिकडे रमलाय. आणि काही फर्निचरच्या गोष्टीसुद्धा मी इकडे आणायला सांगितल्या होत्या, जसं की बेड आणि त्यानंतर मग टेबलची तर मला खूपच जास्त गरज होती. ब्लाऊज खाली कट करायला गेलं की राम कट करून व्यवस्थित देत नव्हता, त्यामुळे टेबलसुद्धा आणला. त्या गेल्यानंतर छान जेवण वगैरे केलं आम्ही सोबत. थोडंफार फर्निचरच्या गोष्टीवरती घेऊन आलो. एकच फक्त खाली राहिलं होतं, हे म्हटलं मी आल्यानंतर घेऊन येतो. ते खाली ठेवलं होतं आणि बाकी मग गोष्टी मी अशा बेडमध्ये थोड्याफार अरेंज करून ठेवल्या होत्या. किचन वगैरे व्यवस्थित आवरून घेतलं, कारण की जो काय बेड होता तो सुद्धा जॉईन करायचा होता. तर हे आल्यानंतरच ते ज्या काही गोष्टी होत्या त्या होतील. बाकी खालची जे काही साफसफाई होती ती व्यवस्थित मी करून घेतली आणि त्यानंतर मग माझं नेहमीचं ब्लाऊजचं जे काही काम आहे ते करायला बसले होते. आता व्यवस्थित बेड वगैरे जोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने दिसत आहे सर्व. टेबल आल्यानंतर मला थोडंसं बरं झालं. जर हे सर्व फर्निचर नवीन घ्यायचं म्हटलं ना तर बजेट खूपच पुढे जात होतं. त्याचा थोडासा ताळामेळा करून पाहिलं पण ते काही जुळण्यासारखं नव्हतं. त्यामुळे म्हटलं जे घरी आहे ते आणण्यामध्येच पॉईंट आहे सध्या तरी, त्यामुळे तेच घेऊन आलो. बाकीचं फर्निचर वगैरे तर मी तिकडे सेट करून ठेवलं. फक्त टेबल इथे घेऊन त्याच्यावरती एक ब्लँकेट व्यवस्थित आथरलं, जेणेकरून की प्रेस करायला मला सोपं जाईल. आणि जिथे स्विच बोर्ड आहे ना तिथेच मी हलवलं आहे, कारण की मग इथे इस्त्री करायला मला सोपं जाईल. अदरवाईज मग इकडे सरकव करण्यामध्ये काही फरक म्हणजे वेळ खूप जास्त जातो. त्यासाठी एक जागा जर फिक्स केली ना फर्निचरची व्यवस्थित तर सोपं जातं. खूप जास्त खराब झालेलं होतं तर व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं मी. आतले कप्पे वगैरे व्यवस्थित पुसले आणि त्यानंतर मग आता माझ्या कामाला बसले. हा जो ब्लाऊज होता ना खूप दिवसांपूर्वी त्यांनी शिवायला दिला होता. सिम्पलच होता, त्याला अस्तर वगैरे काही लावायचं नव्हतं. पण नेहमीचे आपले रूल प्रेस केल्याशिवाय शिवायचं नाही असंच, म्हणजे प्रेस केल्याने एक फिनिशिंग येते व्यवस्थित. त्यानंतर कुठे चुरगळलेला वगैरे ब्लाऊज असेल तर तो सरळ होतो आणि कटिंग करायला त्यानंतर मार्किंग करायला सोपं जातं. ज्यावेळेस मी खाली कटिंग करायचे नाही त्यावेळेस राम जागा असताना मला करताच यायचं नाही, कारण की ब्लाऊज घेऊन पळणं, चॉकला हात लावणं, कात्री घेणं असं त्याचं होतं. इकडे मी कट करायला बसले की चॉक घ्यायचा आणि तोंडामध्ये घालायचा. असं वरती असलं की सर्व गोष्टी वरती राहतात आणि त्याचा हातसुद्धा पुरणार नाही. पण राम आज गेला होता त्यामुळे मला सुद्धा जास्त करमत नव्हतं. ते गेलेले 12:30-1 वाजता, त्यामुळे त्यानंतर तर मी काही काम केलंच नाही. मोबाईलच पाहत त्यांना सारखा फोन कर, कुठे पुसले कुठे नाही, कारण की रामची खूप जास्त सवय आहे. आणि मग काय होतं, रामला पाहून जेवढं माझं काम होत होतं ना दिवसाला 4 ब्लाऊजचं टार्गेट कंप्लीट करणं, कारण की आता उठेल तर चला त्याला उठण्याच्या आधी काम करून घेऊयात. थोडीशी धास्ती राहते मनामध्ये, आपण काम पटपट करतो. मुलांचं जर आपल्याला सांभाळून करायचं असेल तर सर्व. पण राम गेला आणि त्यानंतर मग घरी गेल्यानंतर मला असं झालं होतं की आता मी पटपट शिवेल, माझं काम खूप जास्त आवरेल. असं काहीच झालं नाही. इतक्या संध्याकाळी मी येथे ब्लाऊज शिवायला घेतला होता. 4:30-5 वाजले असतील सायंकाळचे. त्यावेळेस मी ब्लाऊज स्टिच करायला बसले आणि एकदम सावकाश काम चालू होतं की चला डिस्टर्ब करायला कोणी नाही, सावकाश काम होईल. आणि मनामध्ये सारखी रामची आठवण येत होती. डोळ्यामध्ये पाणीसुद्धा खूपदा आलं, कारण की सवयच नाही आहे. आणि त्या दिवशी नेमकं काय झालेलं हे सुद्धा गावाला होते, त्यामुळे मग तो दिवस माझा संपूर्ण असा बिझी असं काही गेलाच नाही. मोबाईलमध्येच मी संपूर्ण दिवस घातला, कोणतंही काम वगैरे केलं नाही. फक्त ब्लाऊज कट करून ठेवला आणि जो काही मशीनवरती मग तुम्हाला ब्लाऊज दाखवला तो शिवत बसले. बाकी काहीच काम केलं नाही, कारण की रामची मला खूप जास्त आठवण येत होती. तर इथं जे आहे ना जेवण वगैरे तर मला बनवायचंच नव्हतं. संध्याकाळी जो काही डाळ भात मी यांच्यासाठी किंवा बाकीचं जेवण बनवलं होतं त्यातीलच थोडंफार पोर्शन उरलेला होता, तोच मी संध्याकाळी जेवणामध्ये युटिलाइज केला.
आत्ता ज्या काही क्लिप पाहिल्या त्या 2 दिवस आधीच्या होत्या. तर लग्नाच्या दिवशी मी जेव्हा लग्नाला गेले होते ना, त्या दिवशी हे एक बेडशीट मी जे काही बेड आहे ना त्याच्यासाठी घेऊन आले होते. जशा वस्तू वाढतात ना त्याच्यामागे खर्चसुद्धा वाढतो. बेडशीट मला ऑलरेडी मम्मीने एक दिलेलं होतं, पण ते मला प्रेस करण्यासाठी वापरायचं होतं. त्यामुळे मग एक नवीन घेणं गरजेचं होतं. खूप म्हणजे किंग साईज बेड असल्यामुळे कसं मोठंच बेडशीट याला हवं होतं. तर लग्नावरून ज्यावेळेस मी आले त्यावेळेसच मी हे सोबत घेऊन आले होते. पिलो कवर पण 2 भेटले होते. क्वालिटी वगैरे छान होती आणि कॉटनचं होतं. कलर थोडासा मला डाऊन वाटत होता, पण चला प्रिंट वगैरे चांगली होती त्यामुळे हेच मी घेतलं. मला एकदम सिंपल सोबर असं व्हाईट कलरचं आणि फक्त छोटेशी अशी बुट्टी असली तरीसुद्धा चाललं असतं, पण तसं त्यांच्याकडे नव्हतं. म्हटलं चला चालू कामासाठी एक घेऊन टाकूयात. ऑलरेडी 2 ठेवावंच लागेल कारण की एक वॉश करायला टाकल्यानंतर मग दुसरं एक प्रिपेअर पाहिजे. पण आता सध्या तरी मी हे घेऊन आले कारण की लहान मुलं असले ना सारखं खाऊ वगैरे सांडवतात. मग खराब झालं की दुसरं आपल्याकडे जवळ पाहिजे. आणि वॉशिंग मशीनमध्ये कसं इझिली वॉश होऊन जातं. जर हाताने वॉश करायचं म्हटलं ना खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तर हे एक आणलंय मी. आता नेक्स्ट कोणतं आणतंय पाहूयात किंवा ऑनलाईनच ऑर्डर करेल. मिशोवरती तर खूप स्वस्तात मस्त आणि क्वालिटीसुद्धा खूप छान भेटते. पण इतक्या दिवस बेडच नव्हता त्यामुळे मी हे काही व्यवस्थित पाहतच नव्हते. खूप वेळा महासेल वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा खूप छान दिसतंय. तर सांगा नक्की तुम्हाला कसं वाटलं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. नक्की कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.